मागण्या मान्य करा, अन्यथा काम बंद आंदोलन. भंडारा जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळामध्ये महसूल मंत्र्यांनी विना चौकशी महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा निलंबन करण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे आणि महसूल विभागाच्या दीर्घकालीन आर्थिक आणि सेवाविषयी प्रलंबित मागण्यांचा विचार होत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी आणि कर्मचारी समन्वय महासंघाने भंडाराचे जिल्हाधिकारी सावंत कुमार यांना निवेदन देत विविध मागण्या केल्या. या मागण्या जलद गतीने निकाली काढण्यास विनंती केली. सदर निवेदन महसूल कर्मचारी संघटना महाराष्ट्र व नायब तहसीलदार संघटना महाराष्ट्रच्या वतीने संघटनेचे भंडारा जिल्हा अध्यक्ष तुमसरचे नायब तहसीलदार संजय जांभूळकर यांच्या मार्फत देण्यात आले. निवेदन देताना भंडारा जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्र जाधव यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी संघटना, कोतवाल संघटना, कर्मचारी संघटना व शिपाई संघटनाचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावर प्रशासन, महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. CV9 मराठीकरिता अमृतलाल चरडे, राज्य प्रतिनिधी, भंडारा. चौकशी करून निर्णय घ्यायला हवा आणि गौण खनिजाचं जे आहे ते पूर्णपणे जबाबदारी महसूल विभागावर टाकण्यात येते. आपले लोक रात्रंदिवस करतात, पण बऱ्याचदा आम्हाला अडचण येते की पाठलाग करणे, जीवावर मग हल्ले पण होतात. तर त्याची पूर्ण जबाबदारी आपल्यावर न करता त्याची जबाबदारी पोलीस आणि परिवहन विभागाची सुद्धा आहे. त्यांच्यावर सुद्धा जबाबदारी निश्चित करावी. पूर्णपणे महसूल विभागावरती जबाबदारी निश्चित करू नये. त्यानंतर जे काही आतापर्यंत निलंबनाचं झालेलं आहे